सुषमा अंधारे, शंभूराजे देसाई, देवेंद्र फडणवीस आणि सोबतच सुप्रियाताई सुळे या सर्वांनी एकमेकावर टीका करायला सुरुवात केली। नेमकं ललित पाटील प्रकरण आहे तरी काय, परंतु याहीपेक्षा असे असंख्य ललित पाटील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। एक ललित पाटील पकडला गेला ड्रग्जच्या आरोपाखाली आणि तो पसार होतो त्यांच्या मैत्रिणीच्या माध्यमातून। आणि मग पसार झालेला ललित पाटील याच्या संदर्भाने सुषमा अंधारे असतील, सुप्रियाताई सुळे असतील, तिकडे शंभूराजे देसाई असतील किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी असतील, या सर्वांनी एकमेकावर टीका करायला सुरुवात केली। एकमेकाचे धाबे धनातील असं ते म्हणत आहेत। ते म्हणतात मी जर काही माहिती समोर आणली तर आपल्या सर्वांचे धाबे धनातील असं देवेंद्रजींचं म्हणणं आहे। हे सर्व काही असो, परंतु असे असंख्य ललित पाटील महाराष्ट्रामध्ये आहेत। आपण म्हणतोय की जे काही ड्रग्ज आहे हे खरं तर शरीरासाठी हानिकारक आहे, आरोग्यासाठी हानिकारक आहे। खरं यातून प्रचंड असा महसूल मिळत असल्या कारणाने कोणतंच सरकार अशा ड्रग्जवर किंवा इतर जे काही पदार्थ आहेत जे आपल्याला सेवन करायचे नसतात, ते शरीराला हानिकारक असतात, याच्यावरची बंदी मात्र उठवायला कोणीच तयार नाही। आपण पाहतोय की जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ते विद्यापीठाच्या परिसरापर्यंत सर्वत्र आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वातावरण तरुणांमध्ये निर्माण झालेले आहे, जे शालेय मुलांमध्ये वातावरण निर्माण झालेले आहे, ते म्हणजे व्यसनाधीनतेचं निर्माण झालेलं आहे। आणि मग केवळ एकटा ललित पाटील हा सापडला म्हणून आपण त्यांना शोध घेतोय, परंतु त्याच्याबद्दल आपण टीका करतोय, पण असे असंख्य ललित पाटील या महाराष्ट्रामध्ये आहेत। आपण पाहूया, शाळेपासून सुरुवात करूया। शाळेच्या परिसरामध्ये खरं तर कुठल्याच अशा ज्या नशेले पदार्थ आहेत त्या पदार्थांचं सेवन करणे अर्थात विकायला काढणे ही बंदी आहे, परंतु आजही प्राथमिक शाळेच्या परिसरामध्ये आजूबाजूला मात्र असे कित्येक गुटख्याचे आणि तंबाखूजन्य पदार्थ विकण्याचे दुकानं खरं तर आपण पाहतो। आणि हे देखील ते ललित पाटील नाहीत का? मग प्राथमिक शाळेतला हा ललित पाटील पासून ते आपण विद्यापीठाच्या परिसरामध्ये देखील पाहतो की असंख्य अशी दुकानं थाटलेली आहेत, ज्या दुकानामध्ये असे सेवन न करण्याचे पदार्थ जे आहेत, जे शरीराला हानिकारक आहेत, त्याची विक्री होते। मग तो गुटखा असेल, तंबाखू असेल किंवा तंबाखूजन्य अन्य पदार्थ असतील, मग हे सर्व जे विक्रेते आहेत, हे सर्व निर्माते आहेत, हे सर्व ललित पाटील आहेत। एकटा ललित पाटील ड्रग्जच्या संदर्भाने सापडला म्हणून आपण त्याचं राजकारण करत असू तर ही मोठी शोकांतिका आहे। ललित पाटील तर सापडलाच पाहिजे किंवा ललित पाटीलला शिक्षा झालीच पाहिजे, परंतु त्यासोबत असे गावगाड्यापासून ते आपण पाहतो की शहरातल्या मोठमोठ्या विद्यापीठापर्यंत, विश्वविद्यालयापर्यंत जे काही ललित पाटील आहेत त्यांचा शोध आपण घेणार आहात का? ग्रामीण भागामध्ये शाळा सुटल्यानंतर एक काळ असा होता की लेकरं चिंचा आणि बोरं खायची, परंतु आज शाळा सुटल्यानंतर मात्र जी काही टपरी आहे त्या टपरीवर मात्र हे लेकरं नको ते पदार्थ घेऊन सेवन करत आहेत। आणि मग याच्यावर मात्र कुठल्याही राज्यकर्त्यांनी विचार केलेला नाही किंवा या विरोधी पक्षांनी देखील टीका टिप्पणी केलेली नाही। तसं आपण पाहतोय विश्वविद्यालयात देखील, विश्वविद्यालयाच्या आजूबाजूला किंवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे काही सेवन न करण्याचे पदार्थ विकले जातात, ज्यातून नशा निर्माण होते। आणि मग हे नशेली पदार्थ विकायला परवानगी मिळतेच कशी? आणि तेही महाविद्यालयाच्या, विद्यालयाच्या, विश्वविद्यालयाच्या आणि शाळेच्या प्रांगणामध्ये आणि आजूबाजूला ही विक्री होत असते। असे असंख्य ललित पाटील आपण शोधणार आहात का नाही? आज पाहतोय आपण प्राथमिक शाळा सुटल्यानंतर आणि शाळेतून बाहेर लेकरं पडल्यानंतर मुलं कुठल्या व्यसनाला बळी पडत नाहीत। आणि मग ही व्यसनाधीनता आपण कमी करणार आहोत का नाही? आपण पाहतोय की शाळेतून बाहेर पडल्यानंतर किंवा महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर असे असंख्य लेकरं आहेत जे की व्यसनाधीनतेच्या अशा आहारी गेलेले आहेत। आणि मग हे जे काही तंबाखू असेल, गुटखा असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थ असतील, हे विकणारे सर्वच ललित पाटील आहेत, याचा आपण शोध घेतला पाहिजे। आणि मग या सर्व ललित पाटीलवर बंदी आणली पाहिजे। केवळ एकटा ललित पाटील ड्रग्ज मध्ये सापडला म्हणून बंदी आणायला नको, तर खरं तर प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या माध्यमातून जे प्रबोधन व्हायला पाहिजे ते प्रबोधन होते, परंतु हे ललित पाटील मात्र सरकार शोधत नाही। आणि या ललित पाटीलला सरकार खरं तर अभय देते की काय ही शंका यायला लागतं। सरकार कोणतंही असो, याच्या आधीच्याही सरकारनं तेच केलं, हेही सरकार तेच करत आहे। या सर्वांनी खरं तर या शालेय, महाविद्यालय या सर्व परिसरामध्ये असे नशिली पदार्थ विकणाऱ्या ललित पाटीलला शोधलं पाहिजे। धन्यवाद।